शेतकरी मित्र नमस्ते. श्री कृषीभूषण आर डी पाटील शेती तंत्रज्ञानांतर्गत मी आपले स्वागत करतो. आज दिनांक 26 जून रोजी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी पलटण या ठिकाणाहून जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावरून आपल्याकडे भेट देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी आले. काका नमस्ते. नमस्ते. काका आपलं पूर्ण नाव? रामचंद्र महादेव पवार, राहणार साखरवाडी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. काका तुमचं नाव? नमस्ते. दत्तात्रय अनंत ढेंबरे, रिटायर शिक्षक, फलटण. आपण जवळजवळ गेली 3 वर्ष झालं आपल्या 2-3 ग्रुपचे वर्ष सभासद झाले मी शेतकरी आहे ना? आपल्या ग्रुपचा सभासद आहे. ओके. काका तुमचं नाव? नमस्ते, माझं नाव किसन दशरथ भोसले, साखरवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. काका तुमचं नाव? शहाजी भोसले, साखरवाडी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. बरं, आता भोसले सर, आपण एक तुमचीच मुलाखत घेऊ, बाकीच्या शेतकऱ्यांच्या आता दुसऱ्या प्लॉटला घेऊ. भोसले सर, आपण आला इथं भेट दिली, 1-2 तास आपण चर्चा केली. एक आपलं कृषीभूषण आर डी पाटील जे तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांनी कशा प्रकारे सहाय्य करते, कसे वाटले आपल्याला चर्चा वगैरे केल्यानंतर? आर डी कृषी तंत्रज्ञानात मगदूम सरांनी अतिशय चांगली माहिती दिली. शेतीचं उत्पादन कसं वाढावं, उत्पादन खर्च कसं कमी करावा, जमिनीचा पोत कसा राखावा, शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनात कसं ऊर्जा खर्च कमी करून त्याचं आयुष्य त्याचं प्रगती कशी करावी ह्याच्याबद्दल अतिशय त्यांनी माहिती दिली. त्यांनी परत फवारणीचं नोजलचं संदर्भात कसा नोजल फवारणी कमी ह्याच्यात तुम्ही खर्चात औषध खर्च आणि तुमचा ही खर्च पंप प्रत्येक प्रतिपंप खर्च कसा कमी होईल अशा प्रकारचा नोजल दाखवला. आणि जमिनीची आळवणी कशी करावी, जमिनीच्या सरीतले अंतर किती असावं, रोपातलं अंतर किती असावं अशा संदर्भात त्यांनी अतिशय सुंदर माहिती दिली आम्हाला. बियाणांची निवड आपली कशी असली पाहिजे, ह्या ज्या प्रत्येक पावलाला जे बारकाव्याच्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला 5-10 टनाची जी वाढ करत असते त्याच्या संदर्भात माहिती दिली, अतिशय सुंदर दिली. खत व्यवस्थापन कसं करावं, परत पातळी व्यवस्थापन कसं करावं, जमिनीची भूसुधारणा कशी वाढवावी ह्याच्या संदर्भात सुद्धा अतिशय चांगली माहिती त्या सरांनी दिली. आता एकच माझी विनंती आहे काका, आज आला भेट दिली आपण एवढं दूरहून, इथून पुढे गेल्यानंतर आपली शेती असेल काय असेल प्रत्येक शेतीमध्ये आपल्या टेक्निकानं उत्पादन वाढवून जे रेग्युलर विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे तो रेग्युलर खर्चामध्येच आपण विक्रमी घेऊन आपली जमीन समृद्ध करून आपलं आर डी तंत्रज्ञानाचं एक अभियान आहे, हे अभियान आपण सर्वदूरपणे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवूया हीच विनंती. आज सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.